भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील सोंडा या गावात मागील काही दिवसांपासून पट्टेदार वाघांचा मुक्त संचार पाहायला मिळतो। या ठिकाणी पट्टेदार वाघांचा मुक्त संचार पाहायला मिळाला। भंडाऱ्याच्या सोंडा गावात हा पट्टेदार वाघांचा धुमाकूळ पाहायला मिळाला। वन विभागाकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे। शेतकऱ्यांचे जनावरांची शिकार करतो। शेतकऱ्यांची शिकार केल्याच्या नागरिकांना सुद्धा दिवसा डोळ्या वाघाचे दर्शन होत असल्याने भीतीचं वातावरण त्या ठिकाणी पसरलंय। तर एकीकडे शेतात उन्हाळी पिकाची लागवड केली। या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली। वन विभागाने ठिकठिकाणी ट्रॅप कॅमेरे आणि ड्रोनच्या साहाय्याने शोध मोहीम सुरू केली। ट्रॅप कॅमेरे आणि ड्रोनच्या साहाय्याने आता शोध मोहीम सुरू आहे। मात्र पट्टेदार वाघांमुळे एकीकडे भीतीचं वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळते। मात्र वन विभागाच्या माध्यमातून आता सर्च ऑपरेशन सुरू आहे। हे दृश्य आपण पाहतोय, भंडाऱ्यामधली दृश्य आहे। त्या ठिकाणी वन विभागाच्या माध्यमातून आता सर्च ऑपरेशन करण्यात येत आहे। ट्रॅप कॅमेरे आणि ड्रोनचा सुद्धा या ठिकाणी उपयोग केला जातोय। ट्रॅप कॅमेरे आणि ड्रोनच्या साहाय्याने ही शोध मोहीम सुरू आहे। त्या ठिकाणी पट्टेदार वाघाचा धुमाकूळ पाहायला मिळाला होता। भंडाऱ्याच्या सोंडा या गावात पट्टेदार वाघ या ठिकाणी पाहायला मिळाला आणि त्यानंतर आता वन विभागाच्या माध्यमातून सर्च ऑपरेशन सुरू ठेवण्यात आले। Thank you.